बातमी आता सविस्तर पाहूया। ठाकरे बंधूंचं मुंबईत ठरलंय। नाशिकमध्ये युतीची घोषणा झाली आहे, मात्र दोन्ही ठिकाणी काँग्रेसवरून महाविकास आघाडीचं अडल्याचं चित्र सध्या तरी दिसते। कधीकाळी एकहाती सत्ता मिळवलेल्या मनसेला नाशिकमध्ये वगळून चालणार नाही हे शिवसेना ठाकरे गटाला लक्षात आलंय। मात्र मनसेला महाविकास आघाडीबरोबर घ्यायचं की नाही याबाबत काँग्रेसची भूमिका तळ्यात मळ्यातच आहे। नेमकं काय घडतंय नाशिकमध्ये पाहूया। मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आहे। कधी मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिक महापालिकेत सध्या काय चित्र आहे त्यावर एक नजर टाकूया। 2017 मध्ये शिवसेना राष्ट्रवादीतील फुटी आधी भाजप 66, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 6, मनसे 5, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1 आणि अपक्ष 3 असं पक्षीय बलाबल होतं। तर नाशिक महापालिकेतील सद्यस्थिती पाहायची झाली तर भाजप 78, शिवसेना शिंदे गट 25, शिवसेना ठाकरे गट 5, राष्ट्रवादी अजित पवार गट 2, राष्ट्रवादी शरद पवार गट 1, मनसे 5, काँग्रेस 4, रिपाई 1 तर वंचितकडे 1 जागा आहे। ही आकडेवारी पाहिली तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला नाशिकमध्ये एकत्र येणं ही काळाची गरज बनली आहे। त्यानुसार युतीची घोषणा तर झाली, पण जागा वाटपावरून अद्याप घोडं अडल्याचं दिसतंय। शिवसेनाच मोठा भाऊ राहील, 78 ते 80 जागांवर आमचा दावा असल्याचं ठाकरे शिवसेनेनं म्हटलंय। तर जागा वाटपावरून अजून चर्चा सुरू असल्याचं मनसेचे नेते सांगतायत। जागा नक्कीच मागच्या वेळेस आमचे 35 सीट्स होते आणि बाकीच्यांचे त्याच्या सर्व आकडे आपल्याला माहितीच आहे। तर सर्वात मोठा पक्ष हा नाशिक महानगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहील आणि 2 दिवसातच तुम्हाला संख्या आकडेवारी कळवण्यात येईल। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन्हीही पक्षांची 31 प्रभागांवर सकारात्मक अशी चर्चा झाली आणि उद्यापासून फॉर्म भरतायत। उद्याच आमची युती पण जाहीर होते। अतिशय आनंदाने आमची चर्चा झालेली आहे। निश्चितपणे नाशिक महानगरपालिकेवर मनसे आणि शिवसेना आणि अजून आमच्या बरोबर जेही महाविकास आघाडीचे पक्ष येतील त्यांना बरोबर घेऊन एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं काँग्रेसनं मुंबईत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। मात्र मुंबईत काँग्रेसनं महाविकास आघाडीतच राहावं यासाठी संजय राऊतांनी थेट राहुल गांधींनाच फोन केलाय। तशीच काहीशी स्थिती नाशिकमध्ये आहे। नाशिकमध्ये मनसे महाविकास आघाडीसोबत लढणार की फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार, यात काँग्रेसची भूमिका काय राहणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे। महाविकास आघाडीसोबत मनसेला घ्यायला आपली तयारी आहे की नाही? काँग्रेस होकार आहे की नका? नाही, अजून आता फक्त चर्चा चालू आहेत आमच्या। आता आम्ही हा सगळा प्रस्ताव आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, आदरणीय थोरात साहेब यांच्याकडे पाठवणार आहे। त्यानंतर या प्रस्तावानंतर ते जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आघाडी करू। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय। त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार तयारीनिशी उतरावं लागणार आहे। त्यात मनसे सोबत आली तर महाविकास आघाडीची ताकद वाढेल अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे मनसे महाविकास आघाडीत येणार का आणि मनसे आली तर काँग्रेसची भूमिका काय याकडे आता नाशिककरांचंही लक्ष लागलंय। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।